अभिमानानं सांगावंसं वाटेल की मागच्या वेळी मी ज्यावेळी उभारलो त्यावेळी एक नवीन उमेदवार होतो, एका तरुणाला आपण संधी दिली. आज मी ज्यावेळी खासदार म्हणून 5 वर्ष काम केले, 3 वर्ष करोनामध्ये निधी आला नव्हता, निव्वळ 2 वर्षामध्ये 8,200 कोटी रुपयाची कामं करणारा हा खासदार धैर्यशील माने आपल्या सेवेशी परत या ठिकाणी उभा आहे. हे सेवेचं व्रत आहे. हे आई अंबाबाईनं या ठिकाणी आमच्या खांद्यावर दिलंय. कुठल्या दिशेला आपण जातोय? मी मागच्या वेळी ज्या दिशेला गेलो होतो त्याच दिशेमध्ये आज आहे. मी कधी दिशा बदललेली नाही. मी मागच्या पंचवार्षिकला सुद्धा महायुतीचा उमेदवार होतो. नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी मत मागत होतो. या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी मत मागत होतो. सांगली जिल्ह्याचा विकास करण्यासाठी मत मागत होतो. आणि आजही मी मागत असताना महायुतीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी मत मागतोय. आणि जे पवित्र धनुष्यबाण माझ्या खांद्यावर मागच्या वर्षी होतं, मागच्या इलेक्शनला होतं, तेच धनुष्यबाण घेऊन मी आज या ठिकाणी आपल्या समोर येतोय. मी कुणाशीही विचारांची प्रतारणा केलेली नाही. गद्दार नहीं खुददार है हम, बड़ा साहब के वफादार है हम, भले ही उनके खून के नहीं लेकिन उनके विचारों के सच्चे वारसदार है हम. त्यांच्या विचाराला सलाम करत सामान्य माणसाला ताकद देण्याचं या ठिकाणी काम एकनाथजी शिंदे साहेब करतायत. आणि त्या विचाराला खऱ्या अर्थानं पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही सर्वजण एकत्रपणे या ठिकाणी करतोय.